आणि आता बातमी आहे अमेरिका आणि चीन मधील व्यापारी युद्धाची। अमेरिकेनं चीनवर आता 145% आयात शुल्क लागू केलेला आहे आणि त्याचा परिणाम अमेरिका आणि आशियाच्या शेअर बाजारावर सुद्धा दिसून आलेला आहे। अमेरिका, युरोप, आशिया सगळे शेअर बाजार पुन्हा गडगडलेले आहेत। जगातील इतर सर्व देशांवर किमान 10% कर लावण्यात येत असला तरी जगभरातले बाजार परत कोसळलेले असताना भारतीय शेअर बाजार मात्र या स्थितीमध्ये स्थिर आहे। तर या सगळ्या विषयांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी, बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक अनय जोगळेकर सर आहेत। अनय सर नमस्कार। एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। सर, एकंदरीतच आपण पाहतोय अमेरिका आणि चीन मधली जी स्थिती आहे ही भीषण टोकाला गेलेली असताना त्याचा आशियाच्या बाजारावर सुद्धा विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र या संपूर्ण स्थितीमध्ये भारतीय शेअर बाजार हा स्थिरावलेला आहे, त्याची नेमकी कारणं काय असावीत प्रमुख? भारतीय शेअर बाजार आज वाढणार का पडणार याच्या बाबत सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती, कारण काल आपल्याकडे महावीर जयंतीची सुट्टी होती आणि परवा रात्री जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केलं की 90 दिवसाचा पॉज चीन वगळता बाकी देशांच्या आयात करावर फक्त 10% लागू होईल, पण बाकीचा 90 दिवसांची वाटाघाटींसाठी त्यांनी वेळ ठेवला होता। तर त्यामुळे सगळीकडे शेअर बाजार 8% ते 10%, 11% वाढले, पण आपल्याकडे काल बंद होता। आणि नंतर पुन्हा अमेरिका आणि चीन यांचं व्यापार युद्ध आणखीन भडकतंय हे लक्षात आल्यावर काल पुन्हा मार्केट 4% वगैरे पडलं होतं। त्यामुळे आज वाढणार का पडणार असं आपल्याकडे थोडीशी अनिश्चितता होती, पण आज आपल्याकडे मार्केट 2% आसपास वाढलेलं आहे, म्हणजे फार त्याच्यामध्ये काही चढ उतार आपल्याला होताना दिसत नाहीये। याचं कारण म्हणजे एकीकडे जागतिक परिणाम जे सगळ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे होणार आहेत त्याचे परिणाम भारतावरही होणार आहेत आणि तो त्यातला निगेटिव्ह भाग आहे। परंतु ज्या प्रमाणात चीनवर किंवा चीन ज्या ज्या देशांमध्ये आपली उत्पादन करतो त्या देशांविरुद्ध अमेरिकेने आयात शुल्क लावलेलं आहे, वाढवलेलं आहे, ते बघता दीर्घ काळात याचा फायदा भारताला होणार आहे आणि त्यामुळे भारताच्या बाबतीत ही एक चांगली गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, बाकीचे देश जसे अमेरिकेवर अवलंबून आहेत पूर्णतः, तसा भारत अवलंबून नाही, कारण भारताचं स्वतःचं 140 कोटी लोकांचं मार्केट आहे, इकडे मागणी खूप आहे, अर्थव्यवस्थेची वाढ चांगली आहे। चीनची अर्थव्यवस्था इकडे मंदावायला लागलेली आहे, पण भारताची अर्थव्यवस्था वाढते आणि त्यामुळे भारतात काळजीचं कारण असलं तरी परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची आपल्याला खात्री आहे। पुढच्या 15 ते 20 वर्षात भारत जगात एक महत्वाची ताकद म्हणून पुढे येणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे हे जे सगळे परिणाम होत आहेत ते भारतावर होणारे परिणाम जगाच्या तुलनेत मर्यादित आहेत। सर, आणखी एक आजचं जर सकाळच्या सत्रामधले आपण जर आकडेवारी पाहिली सेन्सेक्स आणि निफ्टीची, तर आयटी कंपन्या ज्या आहेत त्याच्यामुळे कुठेतरी ही आकडेवारी उंचावलेली आहे असं सुद्धा अनेक तज्ञांचं मत आहे। तर ही वरवरची आकडेवारी आहे का? खोलवर याचे काही परिणाम होतील का? हे तात्पुरतं चित्र नाही ना? नेमकं याविषयीचं आपण काय विश्लेषण कराल? परवा जी सगळी अमेरिकेत रॅली आली ती मुख्यतः आयटी कंपन्यांमध्ये आली, कारण त्याच्या आधी असं चित्र होतं की युरोप आणि इतर काही देश म्हणजे जपान, कॅनडा वगैरे मिळून अमेरिकेच्या सेवा क्षेत्रावर, आणि ज्याच्यामध्ये मुख्यतः अमेरिकेचा आयटी उद्योग आहे आणि आयटी उद्योगाच्या बाबतीत अमेरिकेच्या निर्यातीचं सरप्लस आहे, म्हणजे अमेरिकेची वस्तूंची आयात खूप जास्त आहे निर्यातीपेक्षा, पण सेवांची निर्यात अमेरिकेची जास्त आहे आणि त्याच्यावर जर काही कर लावला किंवा त्याच्यावर जर काही निर्बंध आले तर अमेरिकेचं सेवा क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर पडलं होतं, ते मोठ्या प्रमाणात वाढलं। अमेरिकेत या प्रकारची अस्थिरता आल्याने भारतीय आयटी कंपन्यांचं काय होणार, कारण भारत अमेरिका व्यापारामध्ये भारतीय आयटी कंपन्यांचा, बँकिंग कंपन्यांचा, सेवा क्षेत्रातल्या कंपन्यांचा वाटा खूप मोठा आहे आणि जेव्हा अशा प्रकारची अस्थिरता येते तेव्हा अमेरिकेतल्या ज्या कंपन्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर रिक्रुटमेंट करत नाहीत, त्याची थोडीशी भीती असते। डॉलरचं जर अवमूल्यन झालं तर आपल्याकडच्या ज्या कंपन्या त्यांच्या फायद्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे आपल्याकडच्या आयटी कंपन्यांचे शेअर गेल्या 2-3 महिन्यात खूप मोठ्या प्रमाणावर पडलेले आहेत, पण आता ते थोडेसे स्थिरावताना मला दिसत आहेत, पण बाकीच्या क्षेत्रामध्ये चांगल्यापैकी आज मार्केट वाढलेलं दिसत आहे। सर, आणखी एक, भारताला जर ह्या सगळ्या स्थितीमध्ये दिलासा असला, अगदी अमेरिकेकडून 26% व्यापार करायला 9 जुलैपर्यंत जरी स्थगिती असली तरी मात्र आता आपण ह्याचा विचारही केला पाहिजे की अमेरिका आणि चीनचं जे चित्र आहे त्याचा सगळ्यांवरच परिणाम होतोय। तर हे जे दोन्ही बाजूंनी ताणलं जाते चित्र ते कुठेतरी मध्येपर्यंत येईल आणि याचा काही तोडगा काढला जाईल भविष्यामध्ये, अशी काही चिन्ह आहेत का? मला वाटत नाहीये त्याच्यावर अंतिम तोडगा निघेल, कारण अमेरिकेला आता जाणीव झाली की एका प्रकारे म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात जशी भारताची अवस्था होती की कच्चा माल सगळा भारतातनं घेतला जायचा, ब्रिटनमध्ये जाऊन त्याची प्रक्रिया व्हायची आणि पुन्हा पक्का माल भारताला आपल्याकडच्यापेक्षा स्वस्त गोष्टीत विकला जायचा, स्वस्त किमतीत विकला जायचा। अमेरिकेची आज मानसिकता अशी आहे, जगभरातले तज्ञ सांगायचा प्रयत्न करत आहेत की असं काही नाही, अमेरिका आता ज्याला
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात, अंतरिक्ष क्षेत्रात वगैरे अमेरिका पुढे आहे. हं. पण अमेरिकेच्या राज्यकर्त्यांची मानसिकता अशी आहे की अमेरिकेकडनं चीनला होणारी निर्यात आहे ही मुख्यतः कृषी उत्पादनांची, म्हणजे सोया, तंबाखू, मका, बीफ वगैरे अशा गोष्टी आहेत. आणि चीनकडनं अमेरिकेला होणारी आयात ही मुख्यतः इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर या सगळ्या क्षेत्रातली आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसाठी हे आता करो या मोरोची परिस्थिती आहे. आता हे सरळ युद्ध असंच पेटत जाणार का, काय म्हणतात, थोडंसं एकमेकांची, ज्याला आर्ट ऑफ डील म्हणतात, एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर करून कोणाला आधी झुकायला लावतोय आणि मग दोघं जण वाटाघाटींसाठी पुढे येणार, हे अजून स्पष्ट नाहीये. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की अमेरिकेसाठी चीन आता म्हणजे त्यांच्या पाणी डोक्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे आता ते फार काळ स्वस्त बसू शकत नाही. अमेरिका आणि चीन यांच्यातले संबंध पुढचा काही वर्ष तरी संघर्षमयच राहणार हे निश्चित आहे. निश्चित. अनय सर, आपण सोबत राहा. आपल्यासोबत आणखी एक गेस्ट जोडले गेलेले आहेत, सेबी नोंदणीकृत रिसर्च अनालिस्ट केदार ओक सर आपल्यासोबत आहेत. केदार सर नमस्कार. एनडीटीव्ही मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार सर, या संपूर्ण स्थितीकडे आपण कसं पाहताय? कारण आशियाई बाजारामध्ये प्रचंड पडझड आपल्याला पाहायला मिळते, मात्र या संपूर्ण वादळामध्ये का होईना भारतीय शेअर बाजार स्थिरावलेला आहे, स्थिर आहे. त्याचं मुळात कारण असं आहे की फार्मा सेक्टर बद्दल त्यांनी जी काही सॉफ्ट आता न्यूज घेतलेली आहे किंवा आता आपल्याला 90 दिवसाचं आपल्याला कुशन दिलेलं आहे, तर याचा हा मेजर परिणाम दिसतोय आपल्याला. आणि आपलं जे आर्थिक धोरण आहे ते पहिल्यापासून सर्वसमावेशक राहिलेलं आहे की आपण चायनाशी याच्या विरुद्ध भांडण सुरू केलेलं नाहीये. आपण त्याच्याशी निगोसिएशन करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला ओव्हरऑल आपल्या आता इकॉनॉमीवरती दिसतोय. राहता पार्ट टॅरिफचा, तर त्याच्यामध्ये पण 90 दिवसाचं जे कुशन दिलेलं आहे ना, त्यामुळे कदाचित थोडंसं ते अमेरिकेच्या दृष्टीनेच खरं त्रासदायक आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला आता पाहण्याकरता थोडंसं 90 दिवस वाट पाहावी लागेल. ह्याला जोडून सर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, जी जगामध्ये सध्या चर्चा आहे, ती अशी सुद्धा आहे की ट्रम्प नेमके कशाला घाबरले? म्हणजे अगदी 7 दिवसात युटर्न घेण्याची परिस्थिती का उद्भवली असावी? 75 देशांवरील थांबवला त्यांनी कर, पण चीनवर दुपटीनं नव्हे तिपटीनं वाढवलेला आहे. एकंदरीत ह्या स्थितीकडे आपण कसं पाहायचंय? मुळात सांगू का की चायनाला हे पहिल्यापासून माहिती आहे की अमेरिका आणि त्यांच्यात वॉर कॉन्स्टंटली होत राहणार आहे. त्यामुळे त्यांनी त्याची प्रिपरेशन गेल्या 7 वर्षापासूनच सुरू केलेली होती. एकंदरीत त्यांचा आताचा डॅशिंगपणा बघता ओव्हरऑल. आणि चायनाची लोक सुद्धा काय पॉइंट्स पडवून गोडी झालेली नाहीयेत. त्यामुळे त्यांना माहितीये की अमेरिकेचं त्यांच्यावर किती दिवस किंवा त्यांच्यावर किती अवलंबून आहे. तो आता या गोष्टीमुळे एक मोठा प्रॉब्लेम अमेरिकेला होणार आहे बेसिकली, की तिकडे जी कुठची पुढची डील होतील किंवा कुठची ट्रान्झॅक्शन केली जातील ती पुढच्या 90 दिवसाकरता फार मागे खेचली जातील, कारण की परत माहिती नाही 90 दिवसांनी हे काय निर्णय घेतील म्हणून. सो आपल्यापेक्षा हे अमेरिकेला जास्त त्रासदायक आहे असं एकंदरीत ऑब्झर्वेशन आहे. निश्चित. केदार सर, तुम्ही सोबत राहा. आपल्यासोबत अनय सर सुद्धा आहेत आणि पुढचा प्रश्न माझा त्यांच्यासाठी आहे. अनय सर, हा थेट प्रश्न आपल्या आत्ताच्या स्थितीशी निगडीत जरी नसला तरी कुठेतरी त्याचं कनेक्शन आपल्याला पाहायला मिळेल, जे असं आहे की चीनच्या कंपन्यांकडून भारतीय कंपन्यांना सवलतीची ऑफर दिली जाते. चीनमधील अनेक इलेक्ट्रॉनिक ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीच्या ऑफर दिल्या जात आहेत. तर याच्या मागचं नेमकं काय राजकारण असावं, त्याची काय पार्श्वभूमी असावी? कारण अमेरिकेने आता चीनवर एवढा मोठा आयात कर लावलेला आहे. परवा मी वाचलं की एक आयफोन अमेरिकेत जो $1100 पडतो त्याच्यावरचा कर जवळजवळ $500 ते $600 इतका प्रचंड प्रमाणावर वाढणार आहे. आणि एवढा जर कर भरला तर आयफोन अमेरिकेत विकणं चीनमध्ये बनलेलं अशक्य होईल. आणि त्यामुळे चीनकडनं फक्त भारतच नाही, जगातल्या इतर देशातही जे आपले इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स आहेत ते डंप करण्याचा प्रयत्न, आणखीन स्वस्त किमती पाडून विकण्याचा प्रयत्न केला जाईल. हा एका प्रकारे भारतीय उद्योगांसाठी धोका आहे, पण भारत याविषयी सावध आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारचा जर चीनमधनं माल डंप करण्याचा प्रयत्न केला तर भारत त्याला विरोध करेल. एक गोष्ट मात्र नक्की आहे की भारत आणि अमेरिका संबंध आणि भारत आणि चीन संबंध हे पूर्णतः वेगळ्या, त्याची तुलना होऊ शकत नाही. परवा मुंबईमध्ये व्यापार मंत्री पियुष गोयल आले होते आणि त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की भारत सातत्याने जगभरात सगळीकडे सांगते की चीन अशा प्रकारच्या हातखंड्याचा अवलंब करत आहे की किमती पाडायच्या, करन्सी डिव्हॅल्युएशन करायची. पण आता जगात इतर देशांना त्याची जाणीव व्हायला लागलेली आहे. तर भारताच्या दृष्टीने लॉंग टर्म मध्ये ही गोष्ट चांगली आहे, परंतु अमेरिका ज्या गोष्टी करते त्या अमेरिकेसाठी चांगल्या आहेत, पण अमेरिकेचं जे डोमेस्टिक मार्केट आहे, जे शेअर मार्केट आहे, त्यांना पटवून देण्यात कुठेतरी ट्रम्प कमी पडतायत आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ थोडासा उडालेला मला वाटतोय. पण मला असं वाटतं हे स्थिर स्थावर
होईल. अमेरिका आता असा प्रयत्न करते की चीनला एकट्याला वेगळा काढून बाकीच्या देशांशी जर डील करता आलं तर चीन हा आंतरराष्ट्रीय क्षेत्रात विलन आहे अशा प्रकारचं चित्र उभं करण्याचा प्रयत्न अमेरिका करेल. निश्चित. आणि त्यामुळे चीन सुद्धा दुसरे पर्याय शोधेल, यामध्ये काही दुसरं वावगं वाटण्याचं कारण नाही. केदार सर, माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे, जी सोमवारी स्थिती होती त्यानंतर डॅमेज ऑलरेडी हॅज बीन डन असं म्हणायचं का? म्हणजे आता यापुढचं जे काही भारतीय बाजार असेल ते कमी जास्त प्रमाणात म्हणजे डाऊन होईल, मात्र यापेक्षा फार मोठं डॅमेज होणार नाही अशी स्थिती राहील का? एकंदरीत बाजाराचं गेल्या काही आठवड्यातलं अपडाऊन्स बघून असंच वाटतं की आपलं मार्केट कुठेतरी या लेवलला स्टेबलाइज व्हायचा प्रयत्न करत आहे. अनएक्सपेक्टेड काही झालं तर इथून फार फार एक 2 ते 3% बाजारात करेक्शन येऊ शकतं. पण आता बघता प्राइस व्हॅल्युएशन किंवा शेअर्सच्या प्राइस नंतर त्यांचे टर्न्स ओव्हर त्याच्याशी आता त्या प्राइस मॅच करायला लागल्या. तुम्ही एनएससीचा पीई पण बघितला तरी तो आता एका चांगल्या लेवलला आहे. त्यामुळे ओव्हरऑल आपल्या मार्केटला इथून काही प्रॉब्लेम होईल असं प्राइम ऑफिस ते आम्हाला वाटत नाहीये. राहता पाठ की ही अनसर्टनिटी कधी कितीपर्यंत राहील, तर खरं ही आता 9 तारखेला बऱ्यापैकी संपली होती. पण आता हा परत 90 दिवसाचा पॉज घेतल्यामुळे थोडं परत प्रेशर म्हणतात ते नाही म्हटलं तरी प्रत्येक गुंतवणूक असेल मार्केटमध्ये जे म्युच्युअल फंड इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट करतात, एफआय इन्व्हेस्टमेंट करतात त्यांच्यावरही असेल की बाबा आता परत याचा इम्पॅक्ट कुठल्या कुठल्या क्षेत्रावर येऊ शकतो. पण या क्षेत्राचे बघताना अशी बरीच क्षेत्र शेअर बाजारात आहेत की जी या इम्पॅक्टच्या व्यतिरिक्त आहेत, जसं बँकिंग आणि फायनान्स आहे. तर लोकांनी अशी काही क्षेत्र नक्की या पडत्या काळात बघावीत की जेणेकरून त्याला त्यांचा फायदा होईल. आणि उगाच काहीतरी जिथे आता रिस्क आहे अशा ठिकाणी काही गुंतवणूक करण्यापेक्षा चांगले शेअर्स जे चांगल्या किमतीला अवेलेबल होतात ते घ्यायला या क्षणाला तरी काही हरकत नाहीये. पण म्हटलं तसं तुम्ही इन्व्हेस्टर म्हणून सध्या या, शॉर्ट टर्म ट्रेडर म्हणून मार्केटमध्ये काम करू नका. निश्चित. अनय सर, माझा प्रश्न असा आहे की सध्याची अमेरिका आणि चीनची स्थिती आहे त्या अनुषंगानं भारतानं आता पुढची कशी पावलं उचलावीत? कारण जी ट्रम्प यांची काम करण्याची पद्धत आहे ती अवघ्या जगाला माहिती आहे आणि याच्यातनं आपल्याला फार तोटा होऊ नयेत किंवा आपण स्थिर राहावं यासाठी पुढची नेमकी रणनीती कशी असावी, याविषयी भारताची नेमकी कशी तयारी असेल? मला असं वाटतं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये एक सामरिक भागीदारी आहे. त्याच्यामुळेच काल तहूर राणा भारतात येऊ शकला 18 वर्षांनी. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला भेट देणाऱ्या सगळ्यात पहिल्या जागतिक नेत्यांपैकी तिसरे का चौथे, म्हणजे इस्रायल जपान नंतर त्यांची भेट अमेरिकेला होती. आणि त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये जगात आपण कशा प्रकारे एकमेकांशी सहकार्य करावं याच्याबद्दल ब्रॉडर अंडरस्टँडिंग आहे. आणि ते मला दिसतंय चीनला स्पर्धा म्हणून अमेरिका आता भारतामध्ये गुंतवणूक आपली वाढवेल. अमेरिकन कंपन्या ऑलरेडी चीनमधनं बाहेर पडत आहेत आणि भारतात आपलं उत्पादन वाढवत आहेत. आणि त्यामुळे भारतासाठी ही खरं चांगली गोष्ट आहे. पण ही चांगल्या गोष्टीचे फळं आपल्याला मिळेपर्यंत जी पडझड होते आंतरराष्ट्रीय बाजार, मला वाटतं पुढची 2 वर्ष ही अनिश्चितता राहील. कारण पुढच्या 2 वर्षांनी म्हणजे नोव्हेंबर 2026 मध्ये अमेरिकेत त्या मध्यावधी निवडणुका म्हणजे संसदेच्या निवडणुका आहेत. आणि तोपर्यंत ट्रम्प यांच्या पक्षाला दोन्ही ठिकाणी बहुमत आहे आणि तोपर्यंत ट्रम्प असे मोठे निर्णय घेऊ शकतील. जर 2 वर्षांनी त्यांचं बहुमत एकाही सभागृहातनं जर गेलं तर त्यांचं हँडिकॅप म्हणजे एका प्रकारे त्यांचं सरकार कमकुवत होईल. पण त्यामुळे पुढची 2 वर्ष अशा प्रकारचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे आणि तोपर्यंत जगात ही अनिश्चितता कायम राहील असं मला वाटतं. अगदी. केदार सर, हाच प्रश्न माझा तुमच्यासाठी सुद्धा आहे, नेमकी पुढची रणनीती कशी असेल भारताची? आपलं काय विश्लेषण आहे? बेसिकली आपण गेले 3 महिने याच्यावरती अमेरिकेबरोबर नेगोसिएशन करतच आहोत. पण त्या सुमारास म्हटलं तसं आपल्यासाठी जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे क्रूड ते बऱ्यापैकी खाली येत आहे. त्यामुळे तो पण आपल्याकरता मोठा ऍडव्हान्टेज आहे. काल रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर करताना 25 बेसिस रेपो रेट कट केले. त्यामुळे त्याचाही लिक्विडिटीशी खूप फायदा लोकांना होईल. आणि हे जे अमेरिकेबरोबर नेगोसिएशन चाललंय ते किती लवकर होतं हे फार बघणं आवश्यक आहे. म्हणजे हे लिंगरिंग करण्यापेक्षा एका कॉन्क्रीट डिसिजनवरती जर आपण लवकर आलो तर ते आपल्या सगळ्या व्यवसायाच्या दृष्टीने, इम्पोर्ट एक्सपोर्टच्या दृष्टीने ते चांगलं ठरेल. जसं अनय सर मगाशी बोलले ते 2-2.5 वर्षाचा काही काळ आपल्याकरता अनसर्टन आहे. रॅदर मला असं वाटतं पुढचे 90 दिवस जास्ती अनसर्टन आहेत. पुढच्या 90 दिवसात काय घडतं जगाच्या दृष्टीने. पण याच्यात नवीन इक्वेशन्स तयार होतील असं एकंदरीत प्राइम ऑफिसची सगळ्या गोष्टी बघताना वाटतंय. अनय सर, अमेरिकेचे जे सध्याचे निर्णय आहेत त्यांचा परिणाम त्यांना स्वतःला सुद्धा भोगावा लागतोय. म्हणजे अमेरिकन शेअर बाजार अगदी सातत्यानं 2-3 दिवस झाले कोसळतोय. आता त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे किंवा या सगळ्या संदर्भात अमेरिकेच्या संदर्भातली म्हणजे पुढील आगामी रणनीती नेमकी काय असेल? ही गोष्ट अमेरिकेच्या बाबतीत खरी आहे आणि सगळ्याच लोकशाही बाबतीमध्ये खरी आहे. कारण या लोकशाही देशांमध्ये झालंय की जे राजकीय विरोधी पक्ष आहेत
ते एकमेकांचे शत्रू असल्यासारखे एकमेकांशी वागतायत आणि जनताही असं म्हणजे त्याच्यामध्ये जे दरी आहे लोकांमधली ती खूप मोठी झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प जे निर्णय घेत आहेत त्यांचा विरोध जेवढा अमेरिकेचे प्रतिस्पर्धी देश करतायत तेवढाच तीव्र विरोध अमेरिकेतले लोकही ज्यांनी ट्रम्प यांना मतदान केलेलं नाहीये आणि खास करून अमेरिकेतला आर्थिक उद्योग आहे. अमेरिकेतल्या शेअर बाजारात जगातल्या एकूण शेअर बाजारांच्या जवळपास 55% पैसा आहे आणि त्यामुळे जेव्हा अगदी देशहितासाठी का होईना चढ उतार होतात तेव्हा बऱ्याच लोकांचे पैसे बुडतात, बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या जातात आणि त्यामुळे कोणालाही हे चढ उतार नको असतात. आणि त्यामुळे ट्रम्प यांचे हे जे सगळे निर्णय आहेत त्याच्या मागचं लॉजिक बऱ्याच लोकांना कळत नाही की नेमके का निर्णय घेतात. आज निर्णय घेतात, संध्याकाळी मागे घेतात, दुसऱ्या दिवशी पुन्हा कर वाढवतात आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये खूप मोठी रिॲक्शन आहे. आणि मला असं वाटतं की त्या अमेरिकेच्या जनमताचा, अमेरिकेतल्या संस्थांचा, अमेरिकेतल्या सगळ्या आर्थिक ताकदीचाही दबाव ट्रम्पवर आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या वाटचालीवर थोडंसं म्हणजे बुद्धिबळात घोडा जसा 2 पावलं पुढे जातो मग 1 पाऊल मागे किंवा पुढे साईडला होतो अशा प्रकारची वाटचाल चालू आहे. त्याच्यामुळे जगात आणखीन अनिश्चितता वाढत आहे. अनिश्चितता नेमकीच वाढतेच आहे आणि हाच मुद्दा घेऊन मला केदार सरांकडे जायचं आहे. सर, हे कोणीच माघार घ्यायला सध्या तरी तयार नाही आणि अमेरिका आणि चीनची जी काही भूमिका आहे ती जर आणखी फार टोकाला गेली तर मात्र नेमके आणखी काय विपरीत परिणाम आपल्याला पाहायला मिळतील? बेसिकली अमेरिकन बाजार खाली येतील हे त्या दृष्टीने वाटतंय. आपल्या इथे कदाचित काही महिने किंवा काही 2 क्वार्टर आपलं बाजार पण कन्सॉलिडेशन मध्ये जाईल. मग जी नॉर्मल रॅली आपल्याला दिसते बाजारामध्ये तेजीची ती काही दिवस दिसणार नाही. बाजार कन्सॉलिडेशन गेल्यामुळे लोकांना परतावा मिळताना त्याचा परिणाम दिसेल. अशा स्थितीत मग लोकांनी चांगले शेअर्स घेताना जे डिव्हिडंड देणारे चांगल्या कंपन्या आहेत अशा शेअर्समध्ये जर गुंतवणूक केली किंवा वेगळी म्युच्युअल फंडा थ्रू काही इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली तर त्यातल्या त्यात त्यांची रिस्क डिस्ट्रीब्युटेड राहील. त्यामुळे आपल्या लोकांनी किंवा जगात पण एकंदरीत शेअर बाजार हा थोडासा प्रेशर खाली राहील. पण मला ओव्हरऑल वाटतं 90 दिवसात त्याला फायनल सोल्युशन निघेल. पण जसं म्हटलं सध्या ट्रम्प हे काय वेगवेगळे काहीतरी क्लुप्त्या काढतात आणि ते स्वतः बिझनेसमन आहेत. त्यामुळे आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ते राष्ट्राध्यक्षच नाही आहेत तर बिझनेस करणारे असल्यामुळे ते असे विचित्र निर्णय घेऊ शकतात. तर वेट अँड वॉच हेच त्याला सध्या चांगलं उत्तर आहे. निश्चित. या दोन्ही देशांच्या भूमिकेमध्ये कुठेतरी जो मागे पडलेला मुद्दा होता अनेसर तो होता यूची भूमिका. यूने सुद्धा प्रत्युत्तरादाखल आता टेरिफ रोखलेला आहे. अमेरिकेशी चर्चा करून ते सध्या तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत. नेमकं त्यांचं चित्र कसं आहे? युरोपीय महासंघाचं असं होतं की स्वस्तात त्यांना रशियातनं गॅस मिळत होता, अमेरिका त्यांचं संरक्षण करत होता आणि चीनची बाजारपेठ त्यांना उपलब्ध होती आणि त्यामुळे एक प्रकारचं निवांत सुशेगात असं आयुष्य ते जगत होते. आठवड्याचे 32-36 तास काम करायचं आणि महिनाभर सुट्टी घ्यायची. अमेरिकेने त्यांच्या पायाखालची चादर काढून घेतली. पहिले त्यांना स्वतः संरक्षणावरचा सगळा खर्च अमेरिका तुमचा करणार नाही, तुम्हाला करावं लागेल. रशियाशी अमेरिकेने एक प्रकारे मैत्रीचा हात पुढे केलेला आहे आणि आता व्यापाराच्या बाबतीत युरोपाची अमेरिकेला होणारी निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे किंवा त्यांच्यावर कर आहेत जास्त. म्हणून त्यांनी युरोपला एका प्रकारे खूप मोठा धक्का दिला आणि त्यामुळे युरोपही संघर्षाच्या पवित्र्यात गेला. पण कुठेतरी युरोपलाही माहितीये की त्यांचे अमेरिका आणि युरोप यांच्यातले संबंध आहेत त्याला एक ऐतिहासिक किनार आहे आणि त्यामुळे जेव्हा ट्रम्प यांनी चीन वगळता बाकीच्या देशांबरोबर 90 दिवस वाटाघाटीसाठी निर्णय घेतला तेव्हा युरोपीय महासंघाने काही आयात कराचा बडगा उचलला होता पण त्यांनी पण आता वाटाघाटीची तयारी दाखवलेली आहे. मला असं वाटतं ट्रम्प यांचा प्रयत्न असा राहील जगातले हे जे मोठे लोकशाही देश आहेत त्याच्यामध्ये जपान, कोरिया, भारत, ऑस्ट्रेलिया, युरोपीय महासंघ, कॅनडा आणि मेक्सिको सांगता येत नाही कारण तिथे चीन उत्पादन करतोय. पण हे जे ऍटलिस्ट मोठे देश आहेत त्यांच्याशी पुढच्या 90 दिवसात वाटाघाटी करून एक मतैक्य बनवता आलं तर ट्रम्प जगाला दाखवू शकतील की बघा मी काही हे जगात अस्थिरता आणण्यासाठी करत नाहीये तर कुठेतरी चीन सगळ्या जगाचा फायदा घेतोय. ते काल बोललेही हे फक्त अमेरिकेसाठी नाही आहे संपूर्ण जगासाठी मी करतोय. तर तो त्यांचा दाखवण्याचा प्रयत्न असेल. पण युरोपीय महासंघाची भूमिका याच्यात सगळ्यात महत्वाची आहे कारण सगळ्यात मोठं मार्केट 45 कोटी लोकांचं म्हणजे टर्नओव्हरच्या बाबतीत आणि अमेरिकेशी असलेले त्यांचे संबंध म्हणजे तंत्रज्ञान सगळ्या क्षेत्रात आघाडी त्याच्यामुळे युरोपाची भूमिका याच्यामध्ये महत्वाची असणार आहे. अगदी. केदार सर, व्यापार युद्ध जर सुरू झालंच तर मात्र मग चीन डम्पिंगचे प्रयत्न करेल असं तज्ज्ञांचं सुद्धा मत आहे. तर आयात स्वस्त झाल्यामुळे मग महागाई घटेल का? याचा फायदा भारताला होईल का? नेमकी काय अंदाज आहे? नाही, इमिजिएट होईल असं नाही वाटत आहे. कारण की प्रत्येक गोष्टीला एक कालावधी द्यायला लागतो. जसं पहिले 25 बेसिस रेपो रेट आपण जेव्हा कमी केलं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट आपल्या पुढच्या 6 महिन्यात दिसायला लागला. तसाच आताच्या रेपो रेटचा जो इम्पॅक्ट आपल्याला दिसेल तो पुढच्या 3-4 महिन्यात दिसायला लागेल. तोच साधारणतः रूल या सगळ्या करारामागे असेल. ते इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर त्याचे जे काही इम्पॅक्ट येतात वस्तूंवर त्याचा किती हे करतं
आणि एकंदरीत आपल्या इकडे सरकारची काही धोरणं बघता आपल्याकडनं लगेच सरकार त्यांना प्रॉफिट होते म्हणून काही टॅक्सेशन लगेच वाढवत नाही ना. पण परवा जसं एक्साईज त्यांनी डायरेक्ट 2 रुपयांनी पटकन वाढवली पेट्रोलवरची, असं जर आपल्या गव्हर्नमेंटने जर नाही काही केलं तर मग आपल्या इकडची महागाई बऱ्यापैकी अटकट राहू शकते. काल आरबीआयने पण त्यांच्या मध्यवर्ती धोरणात सांगितलेलंच आहे, द्वैमासिक धोरणामध्ये, की आमचं इन्फ्लेशनवरती पण चांगलं लक्ष असेल आणि साधारणतः ओव्हरऑल जीडीपी वरती 0.20 बेसिसने परिणाम होऊ शकतो. तर त्यांना अपेक्षा आहे की यामुळे कदाचित डिमांड सप्लायवरती पण परिणाम होईल. तर थोडाफार इम्पॅक्ट त्याचा काही कालावधी करता होईल. पण म्हटलं तसं की याच्यात आपल्याला सध्या शांत राहणं, यातनं काय सोल्युशन निघतंय आणि कशा पद्धतीने आपण या गोष्टीला फेस करतो हे बघणं खूप महत्वाचं ठरेल. निश्चित आपण शांत राहणं असं आपण म्हणताय. याच नोटवर मला अनिल सरांकडे सुद्धा जायचंय. सर, शेवटचा हा प्रश्न आहे चर्चेच्या शेवटी. भारताची भूमिका पुढच्या काळामध्ये नेमकी कशी असावी? याच्यामध्ये एक परराष्ट्र धोरण आहे आणि डोमेस्टिक धोरण आहे. याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की चीन याच्यामध्ये माल डंप करण्याचा प्रयत्न करणार, त्याबद्दल भारत सावध असेलच. दुसरी गोष्ट, महागाई निश्चितपणे कमी होणार आहे कारण पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार आहेत, व्याजदर कमी होणार आहेत. पण तरी महागाई कमी झाली तरी मोदी सरकार ती सामान्यांपर्यंत ती पोचू देईल का याच्याबद्दल मला थोडीशी, कारण मोदी सरकार कोविडच्या काळात भूमिका राहिलेली ती सावधगिरीची राहिलेली आहे. कारण जर अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले, लोकांचे रोजगार गेले, तर याच्यासाठी म्हणून मोदी सरकार पेट्रोल डिझेलचे भाव एकदम बाजारा इतके कमी करणार नाही, पण थोडेफार कमी करेल आणि ते जे पैसे सरकारला कर रूपाने मिळतील ते लोकांना वेगवेगळ्या समाज कल्याण योजनांच्या माध्यमातून लोकांना, गरीब लोकांना किंवा गरजू लोकांना पैसे देणं चालू ठेवेल असं मला वाटतं. पण त्यामुळे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेशी आणि मोठ्या देशांशी चर्चा करून त्यांच्याशी वाटाघाटी करून व्यापारी करार करण्याचा प्रयत्न, अशा प्रकारची भारताची रणनीती राहील असं मला वाटतं. अगदी. त्यामुळे जून जुलैपर्यंत तरी भारताला दिलासा आहे आणि पुढे नेमकं काय होतं हे सुद्धा पाहायचं आहे. अनिल सर आणि केदार सर या चर्चेमध्ये सहभागी झाला त्यासाठी आणि विश्लेषण केल्याबद्दल खूप खूप आभारी. धन्यवाद.